नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, साधारणपणे बंगालच्या उपसागरात किनारपट्टीजवळ आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळ एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेलं आहे मित्रांनो. आणि आपण बघू शकता त्याच्या अवतीभोवती ढगांची वाढत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये रोज दुपारनंतर गडगडी पावसाची शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, पुढील 5 दिवस आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह आपल्याला हलक्या मध्यमचा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणेचे राहिलेले भाग, नाशिक, जळगाव, अकोलाचे राहिलेले भाग, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हवामान कोरडं असू शकतं मित्रांनो. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.